राम राम आणि नमस्कार मंडळी। तर बघा आमच्या मुंबईत कसा धो पाऊस पडतोय, तुमच्याकडे पडतोय का कमेंट करून सांगा। तर अशा पावसामध्ये गरमागरम भजी खायची इच्छा होते का नाही। तर कालची जी मुगाची आणि चण्याची डाळ मी जी रात्री भिजवली होती त्याला शेवटी मुहूर्त लागला। आज सकाळी मस्त पाऊस पडत होता तर विचार केला चला भजी करूया। तर ही मुगाची आणि चण्याची डाळ समप्रमाणात म्हणजे एक वाटी घेतली आहे। ती रात्रभर भिजवलेली आहे, तुम्ही 2 ते 3 तास सुद्धा भिजू शकतात। त्याच्यात 4-5 मिरच्या टाकलेल्या आहेत, हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे। तर ह्याची बनणार आहेत आज मस्त गरमागरम पकोडे। तुम्ही ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा पण टाकू शकता, पण मी जेव्हा माझ्या मुलाला विचारलं तर मुलगा बोलला मम्मी कांदा शिवाय कर, म्हणजे बिना कांदा न घालता कर। तर मस्तपैकी दोन्ही चण्याची आणि मुगाची डाळ मस्त भिजली होती, त्याच्यात चांगल्या 4-5 मिरच्या टाकल्या, जिरं टाकलं, हळद टाकली, मीठ टाकलं आणि व्यवस्थित वाटून घेतलं। एकदम बारीक वाटायचं नाही, आपल्याला थोडं जाडं भरडं वाटायचं आहे। तर मी थोडी करून त्याच मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकली, कारण मला जास्त भांडे भरवायचे नव्हते। भांडे शेवटी आपल्यालाच घासायला लागतात, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यातच मी सगळी एकत्र डाळ टाकली आणि मस्तपैकी मिक्सरला फिरवून घेतली। तर आता पुढे भजी कशी होते ती आपण बघूया। पण खरंच मंडळी ही भजी एवढी भारी झालती, एवढी टेस्टी झालती ना, सगळ्यांना आवडली। आणि त्या प्रकारे मी बघा कढईत तेल टाकलं आहे आणि मस्तपैकी तेल तापायला ठेवलेलं आहे भजी तळण्यासाठी। पाऊस रिमझिम झालेला आहे पण तरी पण भजी खायची इच्छा तीव्र होती। तर अशा प्रकारे बघा एका बाजूला भजी करायची तयारी आणि एका बाजूला पीठ मळायची तयारी। त्यासाठी मी पीठ काढले आहे, पण पहिले म्हटलं भजी तळून घ्यावं। तर अशा प्रकारे मीडियम केला गॅस आणि भजी तळायला सुरुवात केली। तेलात छोटे गोळे टाकायचे, कारण मंडळी हे भजी खूप फुगते। आपण सोडा वगैरे टाकायची गरज नाही आहे, पण ही भजी खूप फुगते, त्यामुळे छोटे गोळे टाकायचे। आणि मुगाची आणि चण्याची डाळ एकत्र असल्यामुळे मऊ आणि क्रिस्पी 2 in 1 चव होते। आणि जिरा आणि मिरचीमुळे, लसूणमुळे तर अजून चव येते। तुम्ही लसूण पण घाला, कारण मी लसूण नाही घातलाय, कारण मुलगा बोललेला कांदा लसूण नकोय त्याला। तर मग मी मस्तपैकी कढईमध्ये भजी टाकून घेतली। तुम्ही बघू शकता बघा कशी छोटी भजी टाकलेली मी, आणि तेल पण थोडंसंच घेतलेलं। मंडळी मी खूप कंजूस आहे, मला जरी तुम्ही कंजूस बोलले तरी चालेल, पण मी थोड्या वस्तूचा वापर करते, म्हणजे आपले शौक पण पूर्ण करायचे आणि आपला बजेट बघून शौक पूर्ण करायचे। तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून सांगा। अशा प्रकारे भजी तळायला घेतली आणि भजी होत मी गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकलं, कारण मला त्याच्यात चपात्या बनवायच्या होत्या। तर आजची काय स्पेशल डिश आहे ते तर तुम्हाला कळणारच आहे। माझी फेवरेट डिश आहे आज, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओत तुम्हाला समजणार आहे की माझी फेवरेट डिश कोणती आहे आणि मी आता काय बनवणार आहे। तर रेडी झाल्या पहिले आहोंना आणि मुलाला टेस्ट करायला दिली, सॉस दिला, मस्तपैकी मिरची तळून दिली आणि भजी प्लेटमध्ये काढली। तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं थोबाड वेडावाकडं केलं, आणि पण भजी लय भारी दिसत होती, आणि जेवढी भारी दिसत होती तेवढी भारी लागत होती, तेवढी टेस्टी लागत होती। सगळ्या भज्या तळून घेतल्या आणि आता लागली पीठ मळायला। मंडळी एकदा किचनकडे उतरली ना की सगळी कामं करूनच मी निघते, किचन वगैरे साफ करूनच निघते। मला त्याशिवाय चैन नाही पडत। अर्ध काम करायचं मग बसायचं, परत अर्ध काम करायचं असं नाही। मी एक तर उठते वेळेवर आणि मग उठल्यानंतर कामाला लागली की मग मात्र मी थांबत नाही। अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आणि कालच 2 तेलाचे पॅकेटं मी कॅनमध्ये पलटी केलेले। तर त्याचे पाकिटं बघा मी असं करते, तेलाचं पाकिट उरलं की त्याला बरोबर फाडून घेते तिन्ही बाजूनी आणि ते असं पिठाला बरोबर पसरवते। एका टायमाच्या चपातीचा गोळ्याला तर तेल लागतच नाही त्या दोन्ही पिशव्याचं, आणि एक जरी पिशवी असेल ना तरी पण त्याचं तेल पुरेसं होतं। पण ह्या 2 पॅकेट होते, म्हटलं एक पॅकेट कुठे ठेवू, म्हणून दोन्ही पॅकेट चांगलं मळलेल्या पिठाला चोपडून घेतले। मला सगळे कंजूस बोलतात, नवरा बोलता अगं 1 तास त्या कॅनवरती पिशवी उलटी करून ठेवलेली, त्याच्यातलं सगळं तेल निघालंय, तरी तुला परत पिठाला चोळायचीच आहे का। पण तरी असं वाटतं ना की थोडंही वाया जायला नको। मंडळी 150 रुपये लिटर तेल झालंय। आपल्याला जर तळण चटकमटक खायचं आहे तर थोडंसं आपलं अंथरूण बघून तर पाय पसरायला पाहिजे का नको, सांगा बरं तुम्ही। तर तेल कढईतलं एक्स्ट्राचं काढून घेतलं आणि थोडंसं तेल कढईत ठेवून आता मी कारले परतणार आहे, म्हणजेच कारले तळणार आहे। थोडंसं तेल बघून घ्या तुम्ही कढईत, एकच पळी तेल असेल आणि ह्याच तेलामध्ये मी ही कारले परतून करणार आहे। बिना पाण्याची फक्त क्रिस्पी कारली बनवणार आहे। आणि तुम्हाला मी सांगते की माझी जी फेवरेट वस्तू मी तुम्हाला बोलली का नाही ती हीच आहे, कारले। कारल्याची भाजी मला प्रचंड आवडते आणि माझी फेवरेट आहे। पण जेव्हा मी
कारले ह्याच पद्धतीने बनवेल ना तेव्हाच मी कारले खाते, बाकी इतर पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी मला आवडत नाही मंडळी. तर बघा तेलामध्ये कारले टाकले, थोडंसं हलवलं, त्यात टाकली हळद, थोडंसं टाकलं मीठ. ह्याच्यात आता आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे, फक्त हळद मीठ टाकायची आहे आणि चांगलं 15-20 मिनटं बारीक गॅसवर त्याला चांगलं परतत राहायचं आहे. त्यामुळे मी काय केलं आहे ना, कारली परतेपर्यंत चपात्या करून घेतल्या मंडळी. कारली होईपर्यंत माझ्या सगळ्या चपात्या झाल्या. तर चांगली कारली मी परतून घेतलेली आहेत क्रिस्पी होईपर्यंत. एका बाजूला चपात्या करून घेतल्या. तुम्ही कारल्याची भाजी कशी करतात आणि तुम्हाला कारल्याची भाजी आवडते का मला कमेंट करून सांगा. आणि अशाच रोजचे व्लॉग बघण्यासाठी, मिनी व्लॉग बघण्यासाठी, रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबा. त्यामुळे काय होईल, माझ्या चॅनलवर जे जे व्हिडिओ टाकते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही. तुमच्या बहिणीला सपोर्ट करायचा आहे ना, मग आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. रात्रीच्या चपात्या उरलेल्या त्या तव्यावर ठेवल्या, कडक केल्या, कारण आमच्या आहोंना कडक चपाती खूप आवडते. बघा मग कारल्याच्या भाजीत टाकलाय घाटी मसाला, मी घरी बनवते तो, आणि लाल मिरची पावडर आणि हळद आणि मीठ आपण आधीच टाकलेलं, आणि नंतर टाकलाय शेंगदाण्याचा कूट. बघा कसे मोकळे मोकळे आणि क्रिस्पी कारली झालेली आहेत. अहोंसाठी ताट भरलं, मस्तपैकी थालीपीठ बनवलेलं सकाळी ते भरलं, कारल्याची भाजी भरली, कडक केलेली चपाती भरली, भजी भरली, मिरची फ्राय भरली. पण एक गोष्ट राहिली, लोणचं. म्हटलं चला लोणचं पण भरून टाकूया. तर मग ताटात टाकलं लोणचं. अशा प्रकारे आहोंचं ताट रेडी झालंय. आहोंना जेवायला देते, मी आपली कामं आवरते. मला आता किचन साफ करायचं आहे, कढई रिकामी करायची, स्वयंपाक झालं मी भांडे रिकामी करते, दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते आणि भांडी लगेच घासायला घेते. की ऐकतं किचन आहे एवढूसं, माझं किचन बघा केवढूसं आहे, आणि मग त्याच्यात जर पसारा मांडून ठेवायचं तर मग ते चांगलं दिसत नाही. म्हणून लगेचच्या लगेच आवरलेलं आपल्याला आवडतं. अशा प्रकारे बघा चपात्या ज्या होत्या त्या डब्यात काढून ठेवल्या, सगळ्या किचनवरचा पसारा आवरायला घेतला, भांडे घासायला एका बाजूला काढले आणि किचन घासून घेतलं. तुम्ही मात्र तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. अजून तुमच्या बहिणीकडनं तुम्हाला काहीच नको, तुमचा सपोर्ट असाच पाठीशी राहू द्या, तुमचे आशीर्वाद असेच डोक्यावर राहू द्या. बघा सगळ्या चपात्या काढल्या का नाही मी डब्यामध्ये. असं आपलं काम झटकेपट असतं. आपल्याला ते ठेवायचं, नंतर करूया, आता बसूया, असलं काम आपल्याला जमतच नाही. एकदा लागायचं नाही कामावर आणि मग लागलं की सगळं करूनच उठायचं. पण मंडळी मी कामावर जाते, कामावर देखील वेगळी डिश बनवते, ती देखील मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवते. तुम्हाला तर माहिती आहे ना, मी जेवण बनवायचं काम करते आणि एवढं काम करून परत घरी आल्यावर वेगळ्या डिश बनवते. बघा मी भाजी पण वाटीत काढून घेतली का नाही, कढई रिकामी करण्यासाठी. तर तुमच्याशी गप्पा मारत माझ्या व्हिडिओकडे बघा, मी घरातलं काम पण करते. तर तुम्हाला सांगायचं हेच आहे की मी कामावर पण वेगळ्या रेसिपी करते, घरात पण करते. तरीही माझं घर छोटंसं असलं तरी मी सगळं व्यवस्थित आवरते आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी देखील वेळ काढते. तर तुम्ही मात्र जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटू.